मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा पुढचा अध्याय आजपासून सुरू झालाय। नव्या वर्षामध्ये नवं सरकार आणि नव्या मुख्यमंत्र्यांकडे आपल्या जुन्याच मागण्या घेऊन जरांगेंनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे सरकारने जरांगेंबाबत नरमाईची भूमिका घेत हे आंदोलन सामाजिक असल्याचं म्हटलंय, तर काँग्रेसने मात्र जरांगेंवर टीका करत ओबीसींच्या हक्काचा राग आळवायला सुरुवात केली आहे। पाहूया याच संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। ते आरक्षण मराठ्यांना देणार। सरकारला मुख्यमंत्री फडणवीसांना मराठे मोठे होऊ द्यावे वाटते की नाहीत हे आता उघड पाडणार आहे। 100% ते मागण्या मान्य करणार नाही केल्यावर मग दाखवतो उपोषणाच्या नंतर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंतीवचा इशारा देत मनोज जरांगेंनी 7व्यांदा उपोषणाचं हत्यार उपसलंय। त्यासाठी त्यांनी तेच ठिकाण निवडलंय, अंतरवाली सराटी। आपल्या जुन्याच मागण्यांसह जरांगेंनी नवं सरकार आलेलं असताना नव्या वर्षात नव्यानं एल्गार पुकारलाय। शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली असून ती काम करत नाहीये, नोंदी शोधत नाहीये। त्यांना मुदतवाढ देणं सरकारची जबाबदारी आहे, तेही दिली पाहिजे। ज्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे, व्हॅलिडिटी निघणं आवश्यक। केसेस वापस घेऊ म्हणलेले आहेत, गोरगरीब मराठ्यांच्या पोरांवरती गुन्हे दाखल विनाकारण केले। अशा 8-9 मागण्या सरकारकडे आम्ही दिल्या, त्यासाठी आमरण उपोषण कठोरपणानं सुरू होत आहे। मनोज जरांगेंनी सरकारकडे एकूण 9 मागण्या केल्या। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेट लागू करून अंमलबजावणी करा, न्यायमूर्ती शिंदे समितीनं राज्यभर कुणबी नोंदी शोधाव्यात, न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्ष मुदतवाढ द्या, सगळे सोयरी अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करा, मराठा आंदोलकांवर दाखल खटले तातडीनं मागे घ्या, सर्व गुन्हे रद्द करा, मराठा समाजाचं EWS आरक्षण रद्द केलं ते पुन्हा सुरू करा, कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रमाणपत्र देण्यासाठीचे जिल्हा आणि तालुका स्तरावरचे कक्ष पुन्हा सुरू करा, वंशावळ समिती, मोडी लिपी समिती, सर्व भाषांचे अभ्यासक यांची मोठी टीम तात्काळ तयार करा, मराठा कुणबी एकच आहे हा सुधारित GR तातडीनं काढून समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या। विशेष म्हणजे काँग्रेसनं मनोज जरांगेंच्या आंदोलनात धार दिसत नसल्याचं सांगत त्यांच्यावर टीका केली आहे। ही टीका करताना ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयात प्रलंबित मुद्द्याचा उल्लेख करत ओबीसींना चुचकारण्याचाही प्रयत्न केलाय। जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे सरकार कशा पद्धतीनं निपटवतंय बघतंय तो सरकारचा विषय आहे। आता काही आंदोलनाला धार काही दिसत नाही पूर्वीसारखी। वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचं नुकसानही आहे। पण आमची सरकारला मागणी आहे, आता 28 तारखेला कोर्टात, सुप्रीम कोर्टात केस आहे, ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात निर्णय झाल्याशिवाय किंवा तो दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका राज्यात होऊ देणार नाही। तर काँग्रेसच्या या भूमिकेचा जरांगेंनी चांगलाच समाचार घेतलाय। तुला काय करायचं तू बस ना, मी अर्धवट सोडत तो बस जाऊ तिथून पुढे उपोषणाला का जमत तू बस। हे असली विरोधी पक्ष लागत आहेत बघा राज्याला अपेक्षा पाहायची। यांनी जनतेच्या आक्रोशातून बोलायला पाहिजे। हे असले बेउपकारी ती म्हणून यांचा साफ होते ती। हे मुळाजाळाशी जे संपायला लागलेत ना, हे काँग्रेस संपायला हे असले हे असले ती म्हणून यांचे पक्ष संपायला लागले। भाजपनं मात्र जरांगेंच्या आंदोलनाबाबत सौम्य भूमिका घेत हे सामाजिक आंदोलन असल्याचं म्हटलंय। जरांगेंचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे। त्यांनी समाजाचं आंदोलन करण्यामध्ये किंवा त्यांना वाटतं की आमच्या सरकारने न्याय दिला पाहिजे तर त्यांना आंदोलन करण्याची मुभा आहे। आमचं सरकार न्याय देत आहे। तर सरकारच्या शब्दांचे आभार मानत जरांगेंनी त्यांना शब्दानुसार कृती करण्याचा इशारा दिलाय। चांगली गोष्ट आहे ना, देऊन टाका म्हणून ते कापा आम्ही पोतं घेऊन येतो, गॅजेट ते देऊन टाका सगळे, आणि पोत्यात भरून आणतो सगळं आरक्षण जाणून ठेवून। चांगली गोष्ट आहे, कौतुक करतो आम्ही त्यांचं, आवड बोलत नाही। जर आता सरकारमधल्या मंत्र्यांचं म्हणणं असेल, बावनकुळे साहेबांचं की आम्ही सकारात्मक येत करतो मागण्या, चांगली गोष्ट आहे, बोलतोच आम्ही त्यासाठी। ह्या मराठ्यांनी जसं तुम्हाला मागं डोक्यावर घेतलं तसं पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील म्हणा बावनकुळे साहेब, लक्षात ठेवा। जरांगे आता 7व्यांदा उपोषणाला बसले, मात्र जरांगेंच्या मागण्याच असंवैधानिक असल्याची टीका ओबीसी नेते आणि अभ्यासक करतायत। आपण जी मागणी करतो ती या देशाच्या संविधानाच्या कक्षेमध्ये बसते का, या न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसते का, याचा आधी विचार करायला पाहिजे। मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि मराठा समाजाच्या व्यक्तीला सरसकट
कुणबी प्रमाणपत्र सुद्धा आम्ही देणार नाही आणि सरकार आजही त्यावरती ठाम आहे. मनोज जरांगेंनी आरक्षणासाठी केलेली आजवरची आंदोलनं ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना केलेली होती. मात्र त्या काळातही देवेंद्र फडणवीस हेच जरांगेंच्या टीकेचं प्रमुख लक्ष राहिले होते. आता खुद्द फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना होणारं जरांगेंचं हे पहिलंच उपोषण आहे. हे उपोषण आता पुढे कसं वळण घेतं आणि मुख्यमंत्रीपदाच्या आधीच्या काळात मराठा क्रांती मोर्चे यशस्वीपणे हाताळणारे फडणवीस जरांगेंचं आंदोलन कसं हाताळतात याची उत्सुकता असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.